आपण पर्यावरण आणि शाश्वत विकास या टॉपिकचा अभ्यास घेत आहोत। या टॉपिक अंतर्गत आपण लास्ट लेक्चरमध्ये पर्यावरणाच्या काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास घेतला। तर आजच्या लेक्चरमध्ये पर्यावरण आणि शाश्वत विकास या टॉपिक अंतर्गत आपण पर्यावरणाचे कोणकोणते विभाग आहेत याची माहिती घेणार आहोत। पर्यावरणाची व्याप्ती आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पर्यावरण शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत याची माहिती आजच्या आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर सुरुवात करत असताना पर्यावरणाचे जे 4 विभाग आहेत त्या विभागांपासून आपण करतो। पर्यावरण बनत असताना आपल्या माहितीसाठी आपल्या सोयीसाठी आपण त्याचे काय केलेले आहे 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे। त्यातला पहिला आहे वातावरण, दुसरा आहे जलावरण, तिसरा आहे शिलावरण आणि चौथा आहे जीवावरण। तर हे 4 विभाग आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत। म्हणजे सजीवांच्या अस्तित्वासाठी या 4ही विभागांची आपल्याला गरज आहे। पहिला बघणार आहोत आपण वातावरण म्हणजेच काय तर ॲटमॉस्फिअर। आता हे ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर ब्लँकेट ऑफ गॅसेस विच सराउंड्स अर्थ असं काहीसं इथं म्हणलेलं आहे। म्हणजे काय तर पृथ्वीभोवती जी हवेचे हवा जी पसरलेली आहे किंवा वायूंचा जो थर आहे त्याला आपण काय म्हणतो ॲटमॉस्फिअर असं म्हणतो। ॲटमॉस्फिअर मधला जो काही वस्तुमान ॲटमॉस्फिअरचं किंवा वातावरणाचं जे वस्तुमान आहे त्यातला जवळजवळ 99% भाग हा पृथ्वीलगतच्या पहिल्या 30 किलोमीटरमध्ये सामावलेला आहे। तापमान आणि इतर घटकांनुसार या वातावरणाचे एकूण 4 गटात विभागणी केलेली आहे। म्हणजे परत त्याचे 4 थर आपल्याला अभ्यासायचे। ऍक्च्युली हा भाग तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे तर डिटेलमध्ये आणि तो थोडासा तुमच्या अध्ययनासाठी म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यासण्यासाठी काय केलेला आहे सजेस्ट केलेला आहे आणि तशा पद्धतीची माहिती तिथं पुस्तकात दिलेली आहे। आता वातावरणाची माहितीसाठी म्हणून आपण थोडक्यात त्या भागांची माहिती घेऊ। तर पहिला आहे तपांबर म्हणजेच त्याला आपण ट्रोपोस्फिअर असं म्हणतो। आता हा ट्रोपोस्फिअर म्हणजे पहिला थर ज्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारी हवा अस्तित्वात आहे। जवळजवळ हवेच्या 80% भाग हा काय पाहायला मिळतो आपल्याला या थरामध्ये पाहायला मिळतो। सजीवांसाठी आवश्यक असणारा ऊन, वारा, पाऊस किंवा विजा, ढग ह्या ज्या काही घटकांची आवश्यकता आहे ती सगळी पहिल्या तपांबरामध्ये आपल्याला आढळते किंवा या ट्रोपोस्फिअरमध्ये आढळते। म्हणजे आपल्या सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व क्रिया या पहिल्या थरामध्ये काय होतात घडत असतात। वातावरणाचा दुसरा थर आहे त्याचं नाव आहे स्थित्यांबर म्हणजेच त्याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणलं जातं। आता हा स्थित्यांबर पण आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा थर आहे कारण याच थरामध्ये ओझोन लेअरचं अस्तित्व आहे। जो ओझोन लेअर आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो अल्ट्राव्हायोलेट रेज पासून। तर हा थर ओझोन लेअरसाठी आपल्याला आवश्यक असणारा दुसऱ्या नंबरचा हा थर आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या काय म्हणायचं मगाशी उल्लेख केलेल्या घटना म्हणजे वीज, वारा, पाऊस, वादळ वगैरे ह्या सारख्या घटना इथं कुठल्याही प्रकारे घडत नाही। त्याच्यानंतर पुढचा लेअर आहे वातावरणाचाच लेअर तो आहे दलांबर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आयनोस्फिअर असं म्हणतो। याच्यामध्ये साधारणतः कुठल्याही प्रकारच्या हवेचं अस्तित्व आपल्याला आढळत नाही। 1% हवेचं अस्तित्व फक्त आपल्याला इथे आढळतं आणि ज्या रेडिओ लहरी म्हणतो आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या रेडिओ लहरी ज्या आहेत त्या इथूनच आपल्या पृथ्वीपर्यंत काय होतात परावर्तित होतात। त्यामुळे आपण जी प्रसार माध्यमं ऐकतो ती प्रसार माध्यमं ऐकण्यासाठी आपल्याला या थराचा उपयोग होत असतो। त्याच्यानंतर शेवटचा थर आहे वातावरणाचा चौथा स्तर त्याला एक्झोस्फिअर म्हणतात किंवा बाह्यांबर असं म्हणलं जातं। इथं अणूंचं अस्तित्व न्यूट्रल असतं त्यामुळे न्यूट्रल असणारा हा थर वातावरणाचा मानला जातो आणि त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारच्या हवेचं अस्तित्व किंवा वायूंचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही। हा सगळा न्यूट्रल असणारा भाग आहे। त्यामुळे वातावरणाचे एकूण 4 थर आपल्यासाठी आवश्यक आहे। सजीवांच्या जगण्यासाठी सुद्धा या प्रत्येक थरातला काही ना काहीतरी भाग आपल्यासाठी गरजेचा असतो। त्याच्यानंतर जातो आपण दुसऱ्या भागाकडे तो आहे जलावरण। जलावरण म्हणजे त्याला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणतो। पृथ्वीवर अस्तित्वात असणारा सगळा जो पाण्याचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो जलावरण असं म्हणतो। 71% भाग हा पृथ्वीचा जवळजवळ पाण्याने काय झालेला आहे व्यापलेला आहे आणि त्यामुळे जलावरणाचा भाग हा आपल्याला 71% अस्तित्वात आहे।
आता हे जलावरण जे आहे ते विविध माध्यमांनी बनलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपातल्या पाण्याने बनलेलं आहे. मग काही वेळा हे पाणी आपल्याला सागरी पाण्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे, काही वेळा आपल्याला नदी तळे यांच्या स्वरूपात आहे, तर ध्रुवीय स्तरावर असणारे बर्फ हे सुद्धा हायड्रोस्फिअरचा म्हणजेच जलावरणाचा भाग आहे. जलावरण हे मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण बऱ्याचशे जे काही जीव आहेत त्यांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे जलावरण आपल्यासाठी गरजेचं आहे. तिसरा पर्यावरणाचा विभाग आहे तो म्हणजे शिलावरण. म्हणजे काय, पृथ्वीचा कठीण कवचाचा भाग, म्हणजे जे काही सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पृथ्वीचं क्रस्ट जे आढळतं त्याला आपण काय म्हणतो, शिलावरण असं म्हणतो. याच्यामध्ये जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल सारखे घटक आढळतात आणि शिवाय आपल्याला काय म्हणता येईल, जे काही आपल्या अस्तित्वासाठी गरजेचं अन्न घटक आहे त्यांचं उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारे खनिजे किंवा आवश्यक असणारी मृदा, त्याच्यामध्ये आवश्यक असणारे न्यूट्रिएंट यामध्ये सामावलेले असतात. त्यामुळे शिलावरण या दोन्ही घटकांप्रमाणे आपल्याला आवश्यक असणारा आणखीन एक भाग आहे असं म्हणायला काय हरकत. त्याच्यानंतर आपण जातोय जीवावरण, म्हणजे लास्टचा जो पार्ट आहे तो म्हणजे बायोस्फिअर असं आपण म्हणतो, ज्यामध्ये सजीवांचं अस्तित्व आढळतं. लाईफ सराउंड्स अस किंवा अर्थ असं जे म्हणलेलं आहे ते आपण काय म्हणतो, जीवावरण असं म्हणतो. म्हणजे सजीव घटक निर्जीव घटकांच्या मदतीने या क्षेत्रामध्ये काय करत असतात, त्यांचं अस्तित्व टिकून असतं किंवा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन त्यांचं लाईफस्पॅन व्यतीत करण्याचं काम या बायोस्फिअर मध्ये होतं. त्यामुळे हा बायोस्फिअर आपल्याला अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे. आता हे चारही विभाग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय पडतात, अभ्यासणे गरजेचं आहे, किंवा यावर पूर्ण एखादा क्वेश्चन आपल्याला इथं वातावरण म्हणजे काय आणि त्याचे 4 विभाग कोणते आहेत हा आपल्याला जर्नल कार्यासाठी आवश्यक असणारा प्रश्न तयार होऊ शकतो. आता त्याच्यानंतर हे विभाग अभ्यासल्यानंतर आपल्याला पर्यावरणाची व्याप्ती आणि महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहे. आता व्याप्ती अभ्यासत असताना पर्यावरण हा खूप मोठा व्यापक विषय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता हा व्यापक विषय का आहे, तर इतर विषय अभ्यासत असताना आपल्याला असं लक्षात येईल की तो विषय अभ्यासत असताना पर्टिक्युलर आपण त्याच सब्जेक्टशी रिलेटेड असतो, त्याच विषयाशी निगडीत असतो. पण इथं हा पर्यावरण हा एकमेव विषय असा आहे की ज्याच्यामध्ये अनेक विषयांची मदत घ्यावी लागते. म्हणून मी इथं सांगत असताना किंवा लिहित असताना काही वेळ बघा, त्याला आंतरशाखीय स्वरूप असं म्हणलेलं आहे. म्हणजे विविध विद्याशाखांची मदत घेऊन आपल्याला या विषयाचा अभ्यास करावा लागतो किंवा नैसर्गिक घटक किंवा पर्यावरणाच्या पैलूंचा अभ्यास घेत असताना आपल्याला विविध आंतरशाखा मदतीच्या ठरतात. म्हणून त्याला आंतरशाखीय स्वरूप किंवा बहुविद्याशाखीय विषय असं म्हणून याला ओळखलं जातं. म्हणजे पर्यावरणातला कोणताही घटक अभ्यासत असताना फक्त एकच विषय मदतीचा ठरत नाही, तर अनेक विषय त्याला जोडून घ्यावे लागतात. मग भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी असे वेगवेगळे सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत किंवा मॅथ्स असेल, या सगळ्या सब्जेक्ट्सना एकत्र घेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून पर्यावरण हा अभ्यासत असताना खूप मोठा आणि व्यापक विषय आहे असं म्हणलं जातं. आता हे समजण्यासाठी म्हणून मी एक उदाहरण देते. एखाद्या जंगल क्षेत्र आपण अभ्यासायचं ठरलं, त्या वनक्षेत्राची पूर्ण माहिती घ्यायची असं म्हणलं तर तो अभ्यासत असताना फक्त एकच विषय आपल्याला मदतीचा ठरत नाही. तर त्या जंगल क्षेत्रामध्ये असणाऱ्या जर आपल्याला वनस्पतींची माहिती मिळवायची असेल तर बॉटनी सारख्या विषयाचा आधार घ्यावा लागतो. तिथे असणाऱ्या वन्यजीवांची, पशुपक्ष्यांची माहिती मिळवायची झाली तर आपल्याला झूलॉजी सारख्या विषयाचा आधार घ्यावा लागणार. किंवा तिथलं जे काही नैसर्गिक म्हणजे काय म्हणतो आपण वनस्पती आणि प्राणी यांची संख्या काउंट करायची असेल तर आपल्याला ती संख्या मोजत असताना गणितासारख्या विषयाची मदत घ्यावी लागणार. किंवा हे सगळं रेकॉर्ड आपल्याला सेव्ह करून ठेवायचं असेल तर कम्प्युटर सायन्स सारखा विषय आपल्याला मदतीचा ठरणार. म्हणजे तो एक पॉइंट पर्यावरणातला जंगल क्षेत्रांचा अभ्यास हा अभ्यासत असताना आपण सगळ्याच विषयांची काय केलेली आहे इथे मदत घेते. ते क्षेत्र कसं आहे, तिथलं हवामान कसं आहे, तिथल्या मृदेची रचना कशी आहे हे अभ्यासत असताना आपल्याला भूगोलाची मदत घ्यावी लागेल. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्राची मदत घ्यावी लागेल, कारण तिथं असणाऱ्या हवामानानुसार प्रजाती काय होणार, बदलणार, फ्लक्च्युएट होणार आणि त्यामुळे प्रत्येक विद्याशाखा इथं आपल्याला मदतीची ठरते. तर
तसे इतर विषयांचं होत नाही. आपण तो विषय अभ्यासत असताना पर्टिक्युलर त्याच विषयाशी निगडीत अभ्यास करत असतो. पण हा एकमेव विषय आहे की जिथे आपण अनेक विद्याशाखांची मदत घेतो. त्यामुळे आंतरशाखीय स्वरूप आहे या पर्यावरणाचं. त्यामुळे व्यापकता ही खूप मोठी आहे असं म्हणता येईल. आता महत्व काय आहे? पर्यावरणाचं महत्व लक्षात घ्यायचं झालं तर महत्व लक्षात घेत असताना आपल्याला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींची उपलब्धता आपल्याला पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते. साधं उदाहरण, आपण राहत असलेलं क्षेत्र आणि त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर ते आपल्याला लक्षात येईल की आजूबाजूला जे घटक होते, मग एखादं वनक्षेत्र असेल, एखादा डोंगर असेल, एखादी नदी असेल, त्याच्याशी निगडीत असणारं हे क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आता आपण बदल केले आणि गावांची निर्मिती केली, शहरांची निर्मिती केली आणि ते शहर किंवा ते गाव किंवा तिथे असणारे सगळे घटक म्हणजे आपण जगत असताना त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व घटकांची मदत घेऊन आपण काय करत असतो? आपलं लाईफस्पॅन व्यतीत करत असतो. म्हणजे काय? आपल्या जगण्यासाठीचा आधार हा संपूर्ण निसर्ग आहे. त्यामुळे निसर्गाची माहिती मिळवणे, पर्यावरणाचा अभ्यास करणे आपल्यासाठी गरजेचं आहे. अगदी साधं सोपं अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही घटकांची आपल्याला गरज आहे. तर ते प्राप्त करायचं असेल तर आपल्याला पर्यावरण सारख्या विषयाची मदत घ्यावी लागणार, निसर्गाचा आधार घ्यावा लागणार. किंवा भविष्यातली गरज, मग ते इंधन स्वरूपातले असेल, हवामानाचं नियंत्रण असेल, पर्जन्यमान योग्य आणि सुरळीत चालू ठेवण्याचं काम असेल, तर हे सगळे घटक जर आपल्याला जे जे आवश्यक आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला निसर्गाची, पर्यावरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे पर्यावरण हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. पण आज आपण करत असलेला विकास हा पूर्णतः आर्थिक तत्वावर आहे आणि त्यामुळे बऱ्याच अंशी आपण काय करत चाललेलं? निसर्गाची हानी करत चाललेलं, निसर्गावर काय करत चाललेलं? वेगवेगळ्या घटकांचा अतिरिक्त वापर करत चाललेला आणि हा अतिरिक्त वापर परत आपल्यासाठीच समस्या ठरत चाललेला आहे. त्यामुळे विकास साध्य करत असताना तो आर्थिक तत्वावर करायचा की पर्यावरणाची काळजी घेऊन करायचा हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपले योगदान काय असावे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि तोच काहीसा भाग आपण इथून पुढे लक्षात घेणार. आता पर्यावरणासाठी आपलं जर योगदान काय असावं याचा विचार केला तर पहिलं आपलं योगदान असावं की पर्यावरणातल्या समस्या किंवा पर्यावरणातलं जे काही घटक बदलत चाललेलं ते सर्व पहिल्यांदा जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणजे काय? तर निसर्गातल्या समस्या कोणकोणत्या आहेत? आजची तापमान वाढ ही समस्या कोणती आहे? प्रदूषणाची समस्या काय आहे आणि कशामुळे निर्माण झाली हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला काय करता येईल की याच्याबद्दलची जागरूकता निर्माण करणे, ती समस्या त्याच्यावरच्या उपाययोजना आपण जाणून घेणे किंवा उपाययोजनांची माहिती मिळवणे ही आपली दुसरी स्टेप असेल. म्हणजे आपल्या योगदानामध्ये पहिल्यांदा आपण समस्या जाणून घेतोय, त्यानंतर ती समस्या काय आणि त्याच्यावरच्या कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याच्याबद्दलची माहिती आपण मिळवू शकतो. तिसरं आपण योगदान देऊ शकतो ते म्हणजे पर्यावरणातल्या समस्या जर नियंत्रित करायच्या असतील तर त्या नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन संकल्पना आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्या संकल्पना आत्मसात करणे किंवा त्या मान्य करणे किंवा त्या आपल्याला पूर्णतः आपल्या जीवनात राबवणे आवश्यक आहे. म्हणजे एखादी नवीन संकल्पना आहे म्हणून अरे ही काय होईल किंवा कशा पद्धतीने राबली जाईल असं न करता त्या संकल्पनांच्या मदतीने समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे प्रदूषण नियंत्रित करायचं असेल तर म्हणजे वायू प्रदूषणाचं जर आपण पर्टिक्युलर उदाहरण घ्यायचं झालं तर वायू प्रदूषण वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढ होते हे आपल्याला मान्य आहे. तर त्याच्यासाठी आपण वापरत असताना कोणतेही प्रॉडक्ट हे इको फ्रेंडली वापरले तर वायू प्रदूषणाची काही समस्या ही भविष्यातली कमी होईल. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण इको फ्रेंडली घटकांचा वापर करणार. म्हणजे ही नवीन संकल्पना आपण समजून घेणे आणि ती आत्मसात करणे किंवा आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचं आहे. हे योगदान आपण पर्यावरण रक्षणासाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग काय करू शकतो तर आपण पर्यावरणाच्या योगदानासाठी किंवा आपलं योगदान म्हणून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जे जे कायदे निर्माण केलेले आहेत ते कायदे जाणून घेणे आणि त्या कायद्यांचं पालन करणे हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करू शकतो. म्हणजे काय? आता वनक्षेत्र आणि वनक्षेत्रांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदा आहे, वनक्षेत्र संरक्षण कायदा आहे. तर तो कायदा नेमका काय आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळून आपण त्या कायद्यांचं काय करू शकतो? पालन करू शकतो. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी वायू प्रदूषण नियंत्रण
1981 हा कायदा बनवलेला आहे. तर तो नेमका कायदा काय आणि त्याच्यामधली नियमावली काय आहे हे जाणून घेतलं आणि त्या नियमांचं पालन केलं तर निश्चितच आपण काय करू शकतो, पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो. म्हणजे प्रदूषके मोठ्या प्रमाणात बाहेर पडू नये यासाठी आपण त्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. वाहनांचा मेंटेनन्स ठेवणे हा एखादा नियम आहे, तो आपण पालन करू शकतो. वाहनांची वेळोवेळी मेंटेनन्स करणे हे आपण करू शकतो. किंवा वाहनांच्या माध्यमातून होणारं जे काही ध्वनी प्रदूषण आहे ते नियंत्रित ठेवलं पाहिजे, ह्या नियमांचं आपण पालन करू शकतो. म्हणजे कायदे जाणून घेऊन त्यांचं पालन करणे आपल्या हातात आहे आणि ते करण्याचं काम आपण या आपल्या योगदानाअंतर्गत करू शकतो. त्याच्यानंतर आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपलं योगदान काय आहे हे लक्षात घेतल्यानंतर पर्यावरणासंदर्भात जागरूकता करणे हे सुद्धा तेवढीच आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. 1972च्या आंतरराष्ट्रीय स्टॉकहोम इथल्या परिषदेनंतर पर्यावरणात जागरूकता ही मोठ्या प्रमाणात सर्वत्र जगभरात अंगीकारण्यात आली. सगळीकडे तिचा म्हणजे काय म्हणायचं, तिचं महत्त्व लक्षात घेतलं गेलं आणि त्याबद्दलची माहिती सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये सुद्धा साधारणतः 1972 नंतर पर्यावरण आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता निर्माण करण्याचं काम हे त्या कालावधीनंतर करण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती आहे इथपासून ते कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आपण क्रिएट केलेल्या आहेत ह्यापर्यंत आपण या पर्यावरणाच्या माहिती मिळवण्याचं काम केलं आणि ती जागरूकता सर्व लोकांमध्ये निर्माण होईल यासाठी सर्वच स्तरावर काय झालेले आहेत, प्रयत्न झालेले. आता या अंतर्गत माननीय उच्च न्यायालयाने जे सांगितलेली नियमावली आहे त्यानुसार शासकीय आणि निमशासकीय या सर्व ठिकाणी पर्यावरणाच्या संवर्धनासंदर्भात जे जे उपक्रम राबवता येतील ते सर्व उपक्रम राबवण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेले. म्हणजेच काय, तुम्हाला जो 11वी 12वीला सब्जेक्ट तुम्ही शिकताय पर्यावरण शिक्षण या विषयाअंतर्गत तो कंपल्शन करण्याचं काय कारण आहे तर तुमच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि हे कंपल्शन कोणी केलं तर माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं पालन आपण करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये जागरूकता म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल याची कृती ते प्रत्यक्षात केली जाते. म्हणजे ही जागरूकता निर्माण होऊन समस्या जाणून घेता येईल आणि भविष्यात ह्या समस्या टाळण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होतील असे काहीसं काम या आदेशाद्वारे केलेलं आहे. तर पर्यावरणाची जागरूकता सर्वत्र निर्माण होणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आता पर्यावरण शिक्षण घेत असताना मात्र ते शिक्षण कोणकोणत्या माध्यमातून घेणे आपल्याला आवश्यक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि तोच 5 स्टेप आपण काय करणार आहोत इथे लक्षात ठेवा. पर्यावरण शिक्षणाचा अभ्यास घेत असताना पहिल्यांदा आपल्याला पर्यावरणाच्या बद्दलची माहिती मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे काय, ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. पर्यावरण नेमकं काय आहे, निसर्ग म्हणजे काय आहे, कोणती नैसर्गिक साधन संपत्ती आहे, कुठल्या पद्धतीने आपण वापरतोय आणि काय प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ही माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान मिळवणे. त्यामुळे पर्यावरण शिक्षणाची अभ्यासाची पहिली पायरी आहे ती म्हणजे ज्ञान मिळवणे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे जागरूकता निर्माण करणे. मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे ह्या समस्या क्रिएट झाले पण प्रत्येकाने असं ठरवलं की ही समस्या माझ्याशी निगडीत नाही, तापमान वाढतंय आणि किंवा ध्रुवीय स्तरावरचा बर्फ वितळतंय त्याचा आणि माझा काही संबंध नाही असं म्हणलं तर त्या समस्या परत कुठेतरी आपल्यापर्यंतच येणार आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे, लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाविषयीची जागरूकता स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. तर पर्यावरण शिक्षणाची दुसरी पायरी आहे ती म्हणजे जागरूकता निर्माण करणे. त्याच्यानंतर जागरूकतेनंतर त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे दृष्टिकोन. पर्यावरण संवर्धन केले पाहिजे हे आपल्यासाठीच आहे, आपल्यालाच गरजेचं आहे. त्याच्यानंतर याची योग्य काळजी घेतली तर पुढील पिढ्यांसाठी ही सगळी साधन संपत्ती उपलब्ध राहील आणि त्यामुळे सामाजिक गट किंवा वैयक्तिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजना आणि त्या संदर्भातल्या कृती या संदर्भातला दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणजे समजा एखाद्या प्रदूषणाची समस्येचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आता काय म्हणत आपण जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली तर जलप्रदूषण नेमकं कशामुळे झालेलं आहे, का निर्माण झालेलं आहे याच्याबद्दलची माहिती मिळवणे म्हणजे आपण त्याचं काय केलं, ज्ञान संपादन केलं. जलप्रदूषण होत आहे आणि ते कशामुळे होते याची माहिती मिळवल्यानंतर त्याच्या संदर्भात आपण जाणून घेतो त्यामुळे जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होते. तर ते प्रदूषण नियंत्रणासाठी काय
म्हणजे कोणत्या स्तरावर कुठल्या उपाययोजना केल्या म्हणजे ही समस्या नियंत्रित होईल, हा जो काही आपण विचार करतो तो झाला पर्यावरणासंदर्भातला दृष्टिकोन. आता कौशल्य म्हणजे काय, तर त्या समस्या नियंत्रित करण्यासाठी आपण ज्या काही उपाययोजना राबवू किंवा नवनवीन संकल्पना राबवू, त्या सर्व संकल्पना कशा अंतर्गत येणार, कौशल्य अंतर्गत येणार. म्हणजे मगाशी सांगत आल्याप्रमाणे जलप्रदूषण जर ही समस्या असेल तर जलप्रदूषण नियंत्रणासाठी ज्या काही आपण उपाययोजना करू, करण्याचं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारले किंवा नैसर्गिक स्रोतामध्ये या प्रकारचं प्रदूषक हे जाणारच नाही याची व्यवस्था केली किंवा पाणी वापरत असताना योग्य पद्धतीने त्याची प्रदूषण होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर ते ज्या काही पद्धतींचा आपण अवलंब करू ते कशा अंतर्गत येणार, कौशल्य अंतर्गत येणार. कारण पर्यावरण शिक्षणाच्या पायऱ्यांतर्गत चौथी पायरी काय आहे, तर कौशल्य आत्मसात करणं. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे ते म्हणजे मूल्य. तर मूल्य म्हणजे काय, तर ती सगळं समजून घेतल्यानंतर त्या उपाययोजना केल्यानंतर त्या उपाययोजना प्रत्यक्ष राबवणे आणि त्या राबवून त्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणे आणि येणाऱ्या भविष्यकालीन पिढींसाठी त्या जतन करून ठेवणे म्हणजेच काय, तर पर्यावरणाची मूल्य जतन करणे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असणे ही त्याची काय झालेली आहेत, मूल्य झालेली आहेत. तर त्या मूल्यांचा अभ्यास करणे आपल्याला इथं आवश्यक आहे. तर कोणत्याही पर्यावरणातल्या घटकाचा अभ्यास करत असताना, कोणताही स्टडी घेत असताना आपल्याला या 5 स्टेप थ्रू जाणे आवश्यक आहे. पहिल्यांदा ज्ञान मिळवणे, त्याच्यानंतर त्या संदर्भातली जागरूकता निर्माण करणे, त्याच्या संदर्भातला आपला जो काही चांगला दृष्टिकोन आहे तो निर्माण करणे, तो समस्या असेल तर ती नियंत्रित करण्यासाठी किंवा ती समस्या जाणून घेण्यासाठीचं कौशल्य आत्मसात करणे आणि भविष्यकालीन पिढीसाठी ही साधन संपत्ती जतन करण्यासाठी मूल्य अंगीकारणे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वत विकास या अंतर्गत पर्यावरणाचे 4 विभाग जे आपण वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास घेतला. तर पर्यावरणाचं महत्त्व आणि व्याप्ती जाणून घेतली आणि पर्यावरण शिक्षण घेत असताना कोणकोणत्या पायऱ्या आपल्याला आवश्यक आहे याबद्दलची माहिती घेतली. तर उर्वरित याचा पुढचा भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.